श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत आणि सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, मी आज तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती तुम्हाला 26 जून ते 4 जुलै या दरम्यान करायची आहे आणि ही सेवा आहे गुप्त नवरात्रीची। ठीक आहे, आणि आपल्याला सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तर हे आपल्याला करायचं आहे। आणि हे कशासाठी आहे तर बघा, म्हणजे आपल्यासोबत सर्व काही पॉझिटिव्ह घडण्यासाठी, म्हणजे सर्व काही सुरळीत होण्यासाठी, सर्व काही चांगलं घडण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी ही सेवा आहे। तर ही सेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यानंतर लवंग घ्यायची आहे। आता लवंग तुटलेली नसावी आणि फुलाची लवंग घ्यायची आहे, तुटलेली नसावी, अखंड अशी लवंग असावी। ती लवंग त्या पंतीमध्ये आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल, दोन्ही पण नसेल तर तूप तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, आणि जी आपली म्हणजे फुलवात असते, अगोदर आपल्याला दिव्यामध्ये लवंग टाकायची आहे आणि फुलवातीने ती लवंग म्हणजे फुलवात त्या लवंगेवर ठेवायची आहे। फुलवात लवंगेवर ठेवल्यावर आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे, किंवा ज्याप्रमाणे मी सांगितलं 2 प्रकारचे तेल जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तूप घेऊ शकता। तर तूप घेऊन तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याच्या एका साईडलाच आपल्याला काय करायचं आहे, एक छोटं भांडं ठेवायचं आहे किंवा बाऊल ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मूठ भरून किंवा थोडेसे असे तांदूळ टाकायचे। दिव्याच्या बाजूला आपण जो जार ठेवणार आहे किंवा जो बाऊल ठेवणार आहे त्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला एक सिक्का टाकायचा आहे। आता बघा, 1 रुपयाचा सिक्का असो, 2 रुपयाचा असो, 10चा असो, 20चा असो, 5चा असो, आपल्याला कोणताही सिक्का आपल्याला सिक्का टाकायचा आहे, कोणताही चालेल, तो टाकायचा आहे आपल्याला। ठीक आहे, आणि मग आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे, देवाजवळ बसायचं, म्हणजे देवाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं जारचं, त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे आणि एक सिक्का टाकायचा, हे पण दिव्याच्या बाजूला ठेवून करायचं आहे। आणि आपण जिथे बसून आपल्याला जर होत असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। जर होत असेल तर कराच, पण जर काही कारणामुळे होत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा एक माळ जप करायची आहे। आणि आपल्याला म्हणजे ती इच्छा, आपली जी मनातली इच्छा आहे ती देवी मातेला सांगायची आहे आणि आपली ही सेवा चालू करायची आहे। ठीक आहे, आता तुम्ही ही सेवा केल्यानंतर जी लवंग आहे, दिवा जेव्हा विझून जाईल तेव्हा जी लवंग आहे ना, ती लवंग आपल्याला जळलेली लवंग मातीमध्ये दाबून टाकायची आहे। असं कंटिन्युअसली तुम्हाला 9 दिवस करायचं आहे। म्हणजे दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला दिवा घ्यायचा आहे, लवंग घ्यायची आहे, त्यावर फुलवात ठेवायची आहे, दिवा जाळायचा म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आहे, बाजूला एक जार ठेवून किंवा बाऊल ठेवून त्याच्यामध्ये। आता तुम्ही जर समजा पहिल्या दिवशी मुठ्ठीभर म्हणजे मुठ्ठीने तांदूळ टाकले तर मग 9 पण दिवस मुठ्ठीनेच तांदूळ टाकायचे आहे। पहिल्या दिवशी जर थोडेसे म्हणजे तांदूळ टाकले, 2 चमचे 3 चमचे, तर मग ते तसेच टाकायचे आहे। आणि सिक्के कोणते पण चालेल, जे तुमच्याजवळ अवेलेबल आहे ते तुम्ही रोजचा, म्हणजे आता आज 1चा टाकला तर उद्या 5चा असं पण होऊ शकतं। म्हणजे असं काही त्यामध्ये हे नाही आहे की 1चा टाकला तर 1चाच टाकायचा आहे 9 पण दिवस, असं काहीही नाही आहे। म्हणजे तुम्ही कोणताही सिक्का टाकू शकता। तर तुम्हाला कंटिन्युअसली 9 दिवस म्हणजे ही सेवा तुम्हाला 26 जूनला स्टार्ट करायची आहे। तर 4 जुलैपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि बघा, आता 4 जुलैला तुमची सेवा संपणार आहे। तर मग काय करायचं आहे, तुमचे जे तांदूळ आहे त्या तांदूळाचा एक गोड भात बनवायचा आहे। मग ते गूळ टाकून बनवा किंवा साखर टाकून बनवा। आणि भात बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो भात म्हणजे स्वतः खायचा आहे, थोडासा घरातल्या इतर सदस्यांना द्यायचा आहे थोडा, आणि बाकीचा गरिबांमध्ये वाटायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर जे सिक्के असणार आहे ते सिक्के काढून तुम्ही त्याचं काहीतरी खाण्याचं सामान घ्यायचं आहे आणि ते खाण्याचं सामान सुद्धा गरिबांमध्ये वाटून टाकायचं आहे। आता बघा, जर समजा मध्येच पिरियड आले किंवा मग कुठे अर्जंट जायचं काम पडलं आणि मग तुमच्या त्या सेवेमध्ये खंड पडला किंवा गॅप पडला तर काय करायचं आहे। आता समजा 3 दिवसाचा गॅप पडला तर तुम्हाला काय करायचं आहे, ती सेवा कंटिन्युअसली म्हणजे ती सेवा चालू नाही ठेवायची आहे। काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे जेवढे आता 3 दिवसाचा गॅप पडला ना
तर तुम्हाला तीन सिक्के त्याच्यामध्ये टाकायचे. दिवा तर ॲज इट इज तसंच तुम्हाला जाळायचं आहे आणि 3 सिक्के टाकायचे. अगोदर आपण एक एक सिक्का रोज टाकत होतो, तर तसं न करता जेवढ्या दिवसांचा तुमचा गॅप आहे तेवढ्या दिवसांचे सिक्के टाकायचे. आता ते म्हणजे कोणते पण असू शकतात, 1चे 2चे 2चे नंतर 10चे 20चे असे कोणते पण, म्हणजे 4 सिक्के असले पाहिजे. पण म्हणजे सॉरी 3 दिवसांचा गॅप आहे तर मग 3 सिक्के असले पाहिजे आपले. तर त्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे आणि तांदूळ, आता तुम्ही समजा अगोदर मूठ भरून तांदूळ टाकत तेवढेच म्हणजे मुठी तुम्हाला 3 दिवसाची, म्हणजे 3 दिवसाचा जो गॅप आहे तेवढ्या 3 दिवसाच्या 3 मुठी तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे. किंवा मग थोडे थोडे जर तुम्ही टाकत आलेले असाल आधीपासून तर मग थोडे थोडे असे, म्हणजे थोडेसे टाकले, परत थोडेसे टाकले आणि परत तिसऱ्या वेळेस थोडेसे टाकले, म्हणजे 3 दिवसाचं आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे. तर तुमची सेवा लक्षात आली असेल. तर अशा प्रकारची ही गुप्त नवरात्रीची सेवा होती आणि तुम्ही हे कशासाठी करत आहात हे कोणालाही सांगू नका, कारण हे गुप्त आहे, ही गुप्त सेवा आहे. म्हणजे करत आहात हे तुम्हाला म्हणजे दिसणार आहे घरातील सदस्यांना, बट सांगायचं नाही आहे की आपण कोणत्या इच्छेसाठी करत आहे की कशासाठी करत आहे. तर अशी ही सेवा होती. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.